आय न्यूज. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांची आय न्यूजचे संपादक देवेंद्र वाघ यांनी घेतली विशेष मॅरेथॉन मुलाखत. मी कसा घडलो, मी काय केले आणि मला काय करायचे आहे याविषयी मॅरेथॉन मुलाखत सलग 10 दिवस आय न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. त्यातला आजचा हा 8वा भाग. अस्मिता गेल्याने एक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. मी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे मी विनंती केली की मला नाशिक परिक्षेत्राचं विशेष पोलीस महानिरीक्षक पद देण्यात यावं. मी विनंती केली. शासनाने ती मान्य केली. आपल्याच भूमीत विशेष पोलीस महानिरीक्षक आपल्या गावी काम करायला मिळणं हा खूप दुर्मिळ योग आहे आणि माझ्या माणसांसाठी मी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. या मातीशी माझी बांधिलकी आहे, माझी नाळ आहे. माझ्या मातृभूमीला मी न्याय दिला पाहिजे. भाव भरानी भावों से बैती और रसदार नहीं, हृदय नहीं है पत्थर है जिसको मातृभूमि से प्यार नहीं, जिसको मातृभूमि से प्यार नहीं. माझी मातृभूमी ही ज्यावेळेस कर्मभूमी ठरली, नाशिक परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारला. नाशिक ही तपोभूमी आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे, सांस्कृतिक राजधानी पुणे आहे, वैचारिक राजधानी कोल्हापूर आहे, पण आध्यात्मिक राजधानी ही नाशिक आहे हे मी नमूद करतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या पदस्पर्शाने जगज्जननी सीतामाई, लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही तपोभूमी म्हणजे नाशिक. फक्त आध्यात्मिक राजधानी जरी नाशिक आहे तरी आज नाशिक जिल्हा हे महाराष्ट्राची कृषी पंढरी आहे हे मी आपल्याला नमूद करतो. डाळिंब, द्राक्ष आणि कांदा पिकवणारा भारतातला सर्वोत्कृष्ट भूभाग म्हणजे नाशिक आहे. ज्या दिवशी ठाण्यावरून चार्ज घेण्यासाठी मी निघालो नाशिकला, प्रवासात हजारो विचारचक्र चालू होती. जर आई वडील जिवंत राहिले असते तर आपला मुलगा आईजीच्या खुर्चीवर बसलेला आहे हे बघताना त्यांची मानसिक स्थिती काय राहिली असती. आईला आत्मविश्वासाने सांगितलं असतं, ताई डॉक्टर झालो मी पण आज आईजी झालो. पण ते सुख बघण्यासाठी दुर्दैवाने आई वडील नव्हते. माझी धर्मपत्नी अस्मिता नव्हती, ती पण धुळे जिल्ह्यातली.
तिच्या जन्मगावी एक आईची पत्नी म्हणून गेली असती. पण हे सुख माझ्या कुटुंबाला मिळायला नाही पाहिजे ही भगवंताची इच्छा असेल आणि नियतीपुढे आपल्याला शरणागती पत्करावी लागते. मनातल्या मनात विचार केला, जरी आज आई बाप नाहीत, धर्मपत्नी नाही, पण हे 5 जिल्ह्यातले सर्व माझे कुटुंबीय आहेत. त्याच्यासाठी तुला करावं लागेल, योगदान द्यावं लागेल, असा अंतर्मनाचा आवाज येत होता. आणि मी चार्ज घेतला, कार्यभार स्वीकारला. मी पूर्वी बऱ्याच वेळा ऐकून होतो की इथल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते. त्यांचा शेतीमाल विकत घेतला जातो, कारण शेतीमाल नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय नसतो. कारण तोडणीला आलेले द्राक्ष 3 दिवसांनी तोडले तर 10% नाश होतात. याचाच नेमका फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आणि करोडो रुपयाचे चेक बाउन्स झालेले होते. मी 3ऱ्या दिवशी मला भेटायला दिंडोरी तालुक्यातले एक वृद्ध जोडपं मला भेटायला आले. मैताळे किंवा मोत्राळे असं गावाचं नाव असेल. 65 वर्षाचा वृद्ध, त्याची 60 वर्षाची पत्नी. मानसिक थकवा आलेला दिसत होता. जरी द्राक्ष उत्पादक असेल तरी आर्थिक परिस्थिती कोलमडलेली त्यांच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यावरून दिसत होतं. भीत आलेत. मी त्यांना बसायला सांगितलं. दोन्ही पती पत्नींनी नकार दिला की एवढ्या मोठ्या साहेबांसमोर आम्ही बसायचं कसं. त्यांना मी सांगितलं की मी सुद्धा शेतकरी आहे. बागलाण तालुक्यातल्या एक छोट्या गावातला एक शेतकऱ्याचा शिक्षकाचा मुलगा आहे, डाणे गावचा. तुम्ही निसंकोचपणे तुमची तक्रार सांगा. त्या 63-64 वर्षाच्या माणसाने सांगायला सुरुवात केली. साहेब, 3.5 एकर द्राक्ष आहेत. 2017ला व्यापाऱ्याला दिलेत. 10.5 लाखाचे चेक दिलेत. व्यापाऱ्याच्या अकाउंटवर एकही पैसा नव्हता. ते चेक वटले गेले नाहीत. मग म्हटलं, तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेले? त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की हे दिवाणी स्वरूपाची केस आहे, ही सिव्हिल केस आहे, तुम्हाला कोर्टात जा आणि कोर्टातून तुम्हाला पैसे मिळते. मग म्हणे मी वकिलाकडे गेलो. वकिलाने सांगितलं की तुम्हाला 10% 15% कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. 10.5 लाखाला 1,05,000 तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल आणि माझे फी 40,000 रुपये असेल. मग म्हटलं काय झालं? साहेब, 1 लाख कुठून आणणार आम्ही? आणि त्या वृद्ध शेतकऱ्यांची पत्नी मला बोलता बोलता बोलली की साहेब, 3 वर्षापासून रात्री झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही. मुलीचं पण लग्न थांबून गेलं. जीव देण्याची वेळ आली. त्या दिवशी माझ्या पण डोळ्याला डोळा लागला. जर शेतकऱ्याच्या कष्टाचे, घामाचे, रक्त आटून मिळवलेल्या पैशाचं जर आपण संरक्षण करू शकत नसेल, हा वर्दीत
शेतकऱ्याचा कष्टाचा पैसा त्याला परत मिळवून देऊ शकत नसेल तर आपल्या आणि बहुरुप्यांमध्ये काय फरक आहे? रात्रभर तळमळत होतो. त्यांनी त्यावेळेस पण सांगितलं की असे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे बुडवले गेले आहेत आणि आता तर पोलीस स्टेशनच्या गेटवरून आम्हाला हुसकून लावतात. मी परिपत्रक तयार केलं. जर शेतकऱ्याचा माल कोणी व्यापाऱ्याने घेतला असेल आणि चेक दिले असतील, चेक जर वटले गेले नाहीत, हे सिव्हिल आहे का दिवाणी आहे ते नंतर बघू, त्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. व्यापाऱ्याला 8 किंवा 10 दिवस द्या, प्राथमिक चौकशी करा सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे. जर 15 दिवसात त्याने पैसे दिले नाही, चेकचे पैसे, कुठल्याही शेतकऱ्याने त्याला दमदाटी करून चेक घेतलेले नाही आहेत, 15 दिवसात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा आणि त्यांच्या गाड्या जप्त करा, घरच्या झडत्या घ्या. फॉर्च्युनर मध्ये फिरणारे व्यापारी, त्यांचा मुलगा क्रेटामध्ये फिरतो, पत्नी आणखी 3री गाडी, मोठे बंगले आणि शेतकऱ्यांचे 3 आणि 4 लाखाचे चेक बाउन्स करायचे, हे चालणार नाही. जोपर्यंत प्रताप दिगावकर या खुर्चीवर आहे तोपर्यंत शेतकऱ्याची फसवणूक सहन केली जाणार नाही. आणि मी महाराष्ट्र टाइममध्ये आणि सर्व पेपरमध्ये बोललो, जर शेतकऱ्याची फसवणूक कराल तर गाठ माझ्याशी. आज आम्ही फक्त आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करतो, कायद्याच्या पळवाटा बघत असतो. आणि आमचे पोलीस मंडळी सुद्धा जबाबदारी टाळण्यासाठी हे दिवाणी स्वरूपाचं मॅटर आहे. मी सांगितलं फसवणुकीचे गुन्हे 420, 406 प्रमाणे दाखल करा. मला आमच्या वरिष्ठांचे फोन आले, दिगावकर तुम क्या कर रहे? मी म्हटलं साहेब मी बरोबर करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून तोच विचार मी अंमलात आणला. जर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावला तर याद राखा. आणि ह्या सर्व गोष्टी सुरू केल्या. मी फार कधीच पंचांग वगैरे बघत नाही, मुहूर्त वगैरे बघत नाही, अंधश्रद्धा पाळत नाही. आयुष्यात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला सकाळी नमस्कार करायचा, रात्री झोपताना नमस्कार करायचा. फारसा मी देवदेव करणारा माणूस नाही. पण मी माझ्या ऑर्डरलींना सांगितलं, अरे मला पंचांग घेऊन या. त्यांनी पंचांग आणलं आणि लक्ष्मीपूजनचं म्हटलं, कुठल्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन मला सांगा. त्यांनी तो वार आणि दिवस सांगितला. मी सर्व SP-ना फोन केला की ज्या व्यापाऱ्यांनी 4 ते 5 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फसवलं असेल त्यांना लक्ष्मीपूजनच्या दिवशी अटक करा. त्यांचं लक्ष्मीपूजन शासकीय इतमामात पोलीस लॉकअपमध्ये करा. 25 शेतकऱ्यांना फसवणारे व्यापारी आम्हाला मिळाले आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी 5 जिल्ह्यात जवळजवळ 9 ते 10 व्यापाऱ्यांना आम्ही अटक केली. 10 अटक झाले पण 1000 सुधारले. त्यांना समजलं की शेतकऱ्यांना फसवल्याबद्दल लॉकअपमध्ये टाकले आणि पोलीस कस्टडी घेतली. अर्ध्या रात्री शेतकऱ्यांच्या घरी गेले पैसे घेऊन. अरे बाबा ते चेक द्या पण हे पैसे घ्या, पण पोलीस स्टेशनला तक्रार करू नका. दिवाळीला आमचे जावई आलेत, मुलं आली आहेत. आणि काही व्यापारींना एवढं प्रेम दाटून आलं की दिवाळीच्या दिवशीच भाऊबीजेची साडी चोळी शेतकऱ्याच्या पत्नींना घेऊन पैसे पण घ्या आणि साडी चोळी पण घ्या.
आणि एक खूप आत्मिक समाधान मिळालं की मी चार्ज घेतल्यानंतर 9 महिन्यामध्ये एकही 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचा चेक बाउन्स झाला नाही आणि जवळपास 15 कोटी रुपये शेतकऱ्यांचे मिळालेत आणि व्यापाऱ्यांनी लिहून दिले की आम्ही 10 कोटी परत त्यांना देतो. अशी जवळपास 25 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडालेले 2010 पासून ते परत मिळाले. द्राक्ष उत्पादक असतील, केळी उत्पादक असतील, कापूस उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, डाळिंब उत्पादक असेल, टरबूज उत्पादक असेल, शेतकऱ्याचा घामाचा प्रत्येक कवडीचा हिशोब मी त्यांच्याकडनं घेणार आणि शेतकऱ्यांचं जे बुडवलेले पैसे आहेत ते वसुली एजंटचं काम शेतकऱ्यांच्या वतीने करणार. ज्या दिवसापर्यंत शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत हा देश महासत्ता होणार नाही. ज्या दिवशी आमचा बळीराजा आत्मनिर्भर होईल त्या दिवशी आमचा देश आत्मनिर्भर होईल. आणि हे असं चालू असताना काही अशा टोळ्या तयार झाल्यात की शेतकऱ्यांच्या मुलांना पकडायचं, त्यांना खोटं वचन द्यायचं, तुला MSTB मध्ये नोकरी लावतो, रेल्वेमध्ये नोकरी लावतो, मिलिटरीत लावतो, CRPF मध्ये लावतो, शिक्षकाची नोकरी लावतो. 5 लाख 10 लाख घ्यायचे, नोकरी पण नाही आणि 7-7 8-8 वर्ष पैसे पण द्यायचे नाही. पैसे मागायला गेलो तर तुझ्याकडे प्रूफ आहे का, चेकने पैसे दिलेत का? इथून सुरुवात. दादागिरी. शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं, तरुण मुलाचं भविष्यातलं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं. मी पूर्ण SP-ना बोललो, सर्क्युलर काढलं मी. जर एखादा सुशिक्षित तरुण बेरोजगार युवक जर सांगत असेल मी नोकरीला पैसे दिलेले आहेत, त्याचा FIR दाखल करा. बाकी 12 भानगडीमध्ये पडू नका. पावती आहे का, चेक आहे का, तो तपासाचा भाग आहे. ज्या ठिकाणी कॉग्निजेबल स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आला त्यावेळेस पोलिसाचं काम आहे 154 CRPC प्रमाणे FIR दाखल करणं. FIR दाखल करा. आणि 5 जिल्ह्यातल्या अशा 40 टोळ्यांविरुद्ध आम्ही कारवाई केली आणि त्यांना अटक केलं आणि जवळपास 3 कोटी रुपये सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आम्ही परत केले. याच्या पुढे मी सांगतो, जर कोणीही सुशिक्षित बेरोजगार याला खोटं आश्वासन देऊन नोकरीचं आमिष दाखवून जर पैसे घेत असेल तर हा फसवणुकीचा गुन्हा आहे आणि याला 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, हे लक्षात घ्या. कृपा करून कोणाच्याही भवितव्याशी खेळू नका, स्वप्नाशी खेळू नका. कष्टाने कमवलेली भाकरी 2 वेळची ती खा. लोकांना फसून तुम्ही काही मोठे होणार नाही, हे लक्षात घ्या. या 40 टोळ्यांचा मी अभ्यास केला, गोरगरिबांना लुबाडणाऱ्या. हे सर्व पैसे त्यांनी आयशारामात घातलेत. फुकटाचे पैसे मिळाले म्हणून त्यांनी मजा मारली आणि घरात मुला मुलींना पत्नींना काही सुख नाही आणि आता जेलमध्ये जाऊन बसले. तर सर्वांना मी विनंती सांगतो की सरकारी नोकरी असे कोणाला पैसे देऊन मिळत नाही. कृपा करून या खोट्या आमिषाला बळी पडू नका. सरकारी नोकरी मिळताना एक प्रोसिजर असते, जाहिरात निघते, परीक्षा घेतली जाते, तुमच्या कागदपत्राची तपासणी केली जाते, जातीच्या दाखल्याची तपासणी केली जाते, मेरिट लागतं, नंतर पोलीस स्टेशनला तुमचं चारित्र्याची तपासणी केली जाते आणि मग तुम्हाला सरकारी नोकरी मिळते. कृपा करून अशा भुरट्या लोकांना, भामट्या लोकांच्या आमिषाला बळी पडू नका आणि तुमचे पैसे बुडू नका आणि आयुष्य खराब करून घेऊ नका. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता की बरेचसे आमचे पोलीस जवान कोरोनामध्ये वारलेत.
काही ड्युटीवर वारलेत आणि अनुकंपा तत्वावरच्या नोकऱ्यांचा एक मोठा प्रश्न होता. कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. मी सर्व एसपींना एक सर्क्युलर काढलं की तुमच्याकडच्या अनुकंपा तत्वावरील व्हॅकन्सी 8 दिवसात भरल्या गेल्या पाहिजेत. काही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की साहेब त्यांचे कागदपत्र तपासावे लागतील, त्यांचे जातीचे दाखले तपासावे लागतील, त्यांचं सिव्हिल सर्जन करून मेडिकल करावं लागेल. मी त्यांना उत्तर दिलं की निसर्गाचं सोडून बोला. फक्त मी तुम्हाला एवढं सांगणार नाही की पाऊस थांबवा, सूर्याचे किरण थांबवा, तेवढं सोडून बोला. आणि आमचे 5 जिल्ह्याचे एसपी खूप उत्कृष्ट काम केलं आणि 8 दिवसात 168 दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना त्यांच्या घरी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं. 10 पैसे सुद्धा कोणाला खर्च करावे लागले. जर तुम्हाला तुमचं पोलीस दल सक्षम करायचं असेल तर शेवटच्या जवानाच्या कल्याणाचा विचार करा. फील्ड मार्शल जेम्स फिल्डचं खूप चांगलं वाक्य आहे. सेफ्टी अँड ऑनर ऑफ युअर कंट्री और ऑफ युअर मदरलँड ऑलवेज फर्स्ट अँड ऑलवेज फर्स्ट अँड ऑलवेज युअर. Comfort and welfare of the person to whom you command be always there, and never think for yourself, never and never. तुम्ही अगोदर तुमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांचा विचार करा. Win their heart before asking their hands. आणि ह्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सर्व्हिसमध्ये हेच केलं. आणि आज जे प्रताप दिगावकरचं यश असेल, जे सन्मान असतील, जे मेडल्स असतील, ते मी अत्यंत विनम्रपणे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस जवानांना अर्पित करतो, समर्पित करतो. सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीने मला चांगलं सहकार्य केलं. गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, गृह राज्यमंत्री असतील, मुख्य सचिव असतील, अतिरिक्त मुख्य सचिव असतील, पोलीस महासंचालक असतील, माझे सर्व सन्माननीय वरिष्ठ असतील, माझे सहकारी असतील, माझे कनिष्ठ सहकारी असतील, माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. मला कामकाजात प्रचंड मदत केली. अत्यंत वरिष्ठांनी चांगलं मार्गदर्शन केलं. सहकारी अधिकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं. आज महाराष्ट्र पोलीस दलातला प्रत्येक पोलीस जवान हा एक मोहरा आहे. कधी एखादा माणूस चुकतो म्हणजे पूर्ण पोलीस दल हे खराब आहे असं नाही आहे. ती त्याची वैयक्तिक चूक असते. पण त्या वैयक्तिक चुकीमुळे तुम्ही पूर्ण पोलीस दलाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. आज ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी 1864 पासून हजारो जणांनी हौतात्म्य पत्करलं आहे. काही शहीद झालेत, काहींनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, काही पोलीस जवानांनी भौतिक सुखाची तिलांजली दिली, कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, समाजापासून लांब गेले. पण पोलीस खात्याची खाकी वर्दीची शान, आन आणि बाणसाठी त्यांनी खूप मोठं योगदान केलं. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे
2,30,000 पोलीस जवानांचा पोलीस दल, याला बदनाम करू नका. समाजात जसे चांगले व्यक्ती असतात, वाईट व्यक्ती असतात, तसंच आमच्याकडे सुद्धा आहे. पोलीस हा समाजाचा आरसा आहे. परंतु सिक्युरिटी आणि सेफ्टी इंडेक्समध्ये मुंबई हे सगळ्यात सुरक्षित महानगर आहे. आणि हे फक्त आमच्या रात्री नाकाबंदी करणारा पोलीस जवान, फिक्स पॉइंटवर असलेला आमचा पोलीस जवान, कॉम्बिंग ऑपरेशन करणारा आमचा पोलीस जवान, याच्यामुळेच मुंबई सुरक्षित आहे. आम्ही मार्गदर्शन करतो, पण ग्राउंड सोल्जर, फूट सोल्जर आणि फील्ड सोल्जर, ग्राउंड सोल्जर, फूट सोल्जर आणि फील्ड सोल्जर हे आमचे पोलीस जवान. आणि ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळाली त्या त्या ठिकाणी मी आमच्या पोलीस कॉन्स्टेबल लोकांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टेबलचा रिस्पेक्ट वाढला तर एसपीचा रिस्पेक्ट वाढेल, एसपीचा रिस्पेक्ट वाढला तर आयजीचा रिस्पेक्ट वाढेल, आणि आयजीचा रिस्पेक्ट वाढला तर पोलीस महासंचालकाचा रिस्पेक्ट वाढेल. त्यामुळे सोसायटी कॉपच्या माध्यमातून असेल, वन कॉप वन पंचायत, वन ग्रामपंचायत असेल, रायगड जिल्ह्यामध्ये 1 ग्रामपंचायत 1 पोलीस ही संकल्पना राबवली. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या गावचे एसपी आणि जिल्ह्यातला पहिला पोलीस मी राहणार. त्यामुळे रायगड जिल्ह्यातले 80% गावं तंटामुक्त झाले. बिलीव्ह इन कॉमन मॅन, दे विल गिव्ह यू अनकॉमन रिझल्ट्स. नाशिक जिल्ह्याचं परिक्षेत्रात तपोभूमीत काम करण्याची संधी, महाराष्ट्राची कृषी पंढरी नाशिक, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी नाशिक, ह्या ठिकाणी नोकरीच्या शेवटची संधी, शेवटचं कामकाज करायला संधी मिळाली. ज्या शाळेत अनवाणी चालत जायचो त्या शाळेच्या प्रांगणात आयजी म्हणून मला जायला मिळालं. आणि समाज तुमच्यावर खूप प्रेम करतो. आज अस्मिता दिगावकरांचा मृत्यू होऊन, देहावसन होऊन जवळजवळ 2.25 वर्ष झाले. पण 2.25 वर्षाच्या काळात 5 शाळांना नावं, 2 ज्युनियर कॉलेजला त्यांची नावं दिली गेली. त्यांच्या नावाने वॉटर फाउंडेशन काढलं गेलं. त्यांच्या नावाने महिलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं. 2 कॉलेजेसला आणि 5 शाळांना नावं, आणि 3 महानगरपालिकांमध्ये रस्त्यांना नावं. समाज तुमच्या चांगल्या गोष्टी विसरत नाही. तुम्ही 1% समाजासाठी चांगलं काम करा, समाज तुम्हाला त्याची उतराई म्हणून 100% परत करेल. आज 5 शाळांना नावं दिली गेली, 2 कॉलेजेसला नावं दिली गेली. 3 महत्त्वाच्या रस्त्यांना, नाशिक महानगरपालिका असेल, मालेगाव महानगरपालिका असेल, सटाणा नगरपालिका असेल, त्यांच्यामध्ये 3 रस्त्यांना नावं दिली. आज या महत्त्वाच्या कालखंडामध्ये सिंहावलोकन करताना काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. जेवढं कुटुंबासाठी जास्त वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा देता आला नाही. नंतर नातेवाईकांसाठी वेळ देता आला नाही. अस्मिताच्या भावाच्या लग्नाला सुद्धा हजर राहता आला नाही. विंग कमांडर अविनाश देवरियाचे. त्यामुळे मी म्हणतो की पोलीस खातं ही एक तपश्चर्या आहे. तुम्हाला एक वेगळी मानसिकतेने काम करावं लागतं. आणि मी तरी म्हणतो की
पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, खरंच सांगतो. ह्या जन्मावर विश्वास आहे आणि ह्या जन्मी तुम्ही काय योगदान दिलं त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण जर पुनर्जन्माची सांकेतिक कल्पना असेल तर पुढच्या येणाऱ्या सर्व पुनर्जन्मामध्ये देवाकडे एकच साकडं आहे की पोलीसची नोकरी मिळो आणि अस्मिता पत्नी म्हणून मिळो. राजधानी में आओ जी कपड़े